जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. दिनांक 21 जानेवारी इसवी सन 1655. शहाजी राजांचे मोरया गोसावींकडून नव्याने कुठलेही कर घेऊ नये याविषयी पुणे व सुपे परगण्याच्या कारकुनांना ताकीदपत्र. अज रक्तकाने राजश्री शहाजी राजे दामदौलतहू बजानेम कारकुनांनी हालव इस्तकबाल व देशमुखांनी सुपे बिदानंद खमस खमसैन अलफ राजेश्री मोरोवा गोसावीसो चिंचवडबा पुणे यांचे बाबे रघुनाथ खेडेकर येही हुजूर येऊन माळूम केले, जे गोसावी यांस इनाम पाठवले. फरमान व खुर्दखते वजीरानी खुर्दखते रक्तखाना गहमत सालाबादता सालुगा कुलबा कुलकानू दुमाले चालत असता साल मारा कारणे कारकून नवी जिकर करून गोसावियाचे इनामावरी कनकगिरीपटी नवी बाब झाली आहे, ते घालून पैकीयाची तहसील लावली आहे व आणखी नवी या पटिया जालिया आहे ती त्याही घालून घेऊन म्हणता ती तरी ये बाबे महाराजे ताकीद खुर्दखत मरहामती करून कनकगिरीपटीची व आणि नवे पटियाची तसवीस न लगे व उसापती केली असेल ते फिरावून देती ऐसा हुकूम केला पाहिजे म्हणून माळूम केले तरी गोसावियाचे इनाम कुलबाब कुलकानू सालगुदस्ता सनद दुमाले असता सालमा कनकगिरीपटी घाळून त्यास तहसील लावणे व आणखी नवीन पटिया घालून घेऊन म्हणणे हे तुम्हास कोण फरमावले आहे. यावरून तुमचे कारकुनीची बूज जाहीर झाली. आता खुर्दखत पावतास याचे इनामावरील कनकगिरीपटी घेतली असेली व ते आणखी नवी या पटिया काही घातलिया असतील तरी त्या दुरी करणे काही उचापती केली असेल तरी ते जरा बजारा फिरावून देवणे त्याचा एक रुका ठेविल्यावरी साहेब तुमची नुरीण ठेवीत पेस्तर हरिएक बाब एक जरा याचे इनामाचे वाटे नऊ जाणे सालाबाद चालिले प्रमाणे चालवणे तालीक घेऊन असल खुर्दखत फिरावून देणे फिर्यादी घे येऊन देणे पा जैना खान पिरजादे असा या पत्राचा उल्लेख आढळतो. 21 जानेवारी इसवी सन 1662 शिवरायांचा कोकणात अंमल. शके 1583 माघ शुद्ध 12 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी तळ कोकण काबीज करून तेथे आपला एक अंमल बसविला. विजापूर दरबाराने अफझलखानास आपल्यावर पाठवले याबद्दल शिवरायांच्या मनात राग होता. त्याचा सूड घेण्यासाठी कल्याण पासूनच्या दक्षिण किनाऱ्यावर त्यांनी आपले लक्ष वेधून घेतले. आदिलशहाच्या ताब्यातील तेथील प्रदेश सोडवावेत व पश्चिमेकडील व्यापाऱ्यांचाही बंदोबस्त करावा असा दुहेरी हेतू शिवरायांचा होता. दाभोळ, राजापूर, कारवार इत्यादी धनाढ्य बंदरांच्या आश्रयास राहून युरोपियन व्यापारी सिद्धीस मदत करीत, तेव्हा त्यांची ही ठाणे उठवणे अगत्याचे होते. म्हणून शिवरायांची स्वारी आता या उद्योगास लागली. कोकणातील श्रीमंत शहरे व पेठा हस्तगत केल्या. निजामपूर, दापोली, पालवण, संगमेश्वर वगैरे ठिकाणी हस्तगत केले. पुढे शिवराय राजापुरास आले. तेथील इंग्रजांची वखार लुटून उपद्रव देणाऱ्या 6 इंग्रजांना त्यांनी कैदेत ठेवले. सर्व प्रदेश ताब्यात आल्यावर कचितगड, पालघर, मंडणगड हे किल्ले त्यांनी नवीन बांधले. सर्वत्र शिवरायांचे वर्चस्व प्रस्थापित होऊन तळ कोकण महाराजांस अजूनी झाले. कोकण हस्तगत झाल्यावर शिवरायांची फौज दाभोळवर आली. या संपन्न बंदरात अफझलखानाची 3 जहाजे होती. ती घेऊन तेथील अंमलदार राजापुरास पळून गेला. खानाची 3 जहाजे इंग्रजांच्या आश्रयास गेली. इंग्रज सुखासुखी जहाजे शिवरायांकडे देत नव्हते. अफझलखानाची दुर्दशा सर्वत्र जाहीर झाली होती. शिवरायांचे नाव ऐकताच भीतीने वखारीचा मुख्य रेविंग्टन हा बंदर सोडून भर समुद्रातून पळून गेला. पुढे रॅडोल्फ लेटर, रिचर्ड टेलर, गिफोर्ड इत्यादी इंग्रजांनी काही आगळी केली म्हणून शिवरायांनी त्यांना कैदीत ठेवले. शिवाजींच्या अधिकाऱ्याने इंग्रजांना कळवले की महाराजां सिद्धीचे ताब्यातून दंडा राजपुरीवर घ्यावयाचे आहे. त्या कामी तुम्ही मदत करीत असाल तर तुम्हास मोठे बक्षीस देऊ, नाहीतर दंड भरल्याशिवाय तुमची सुटका व्हावयाची नाही.
21 जानेवारी इसवी सन 1718 गोव्याच्या विसेरेईने पोर्तुगालच्या राजास लिहिलेल्या पत्राची नोंद. कोल्हापूरच्या सरदारांनी साष्टी प्रांतात घुसताच गोवा बेटातील रहिवाशांची नुसती पाचावर धारण केली. आक्रमकांनी मडगाव, कुकल्ली आणि वेरडे ही गावे लुटली. नावेलीचे श्रीमंत चर्च त्यांनी साफ धुवून नेले. या चर्चचा भक्तगण फार मोठा आहे. 21 जानेवारी इसवी सन 1688 पौष वैद्य त्रयोदशी शके 1609 संवत्सर प्रभव वार शनिवार. छत्रपती संभाजी महाराजांचे आक्रमण. आपल्या अद्वितीय पराक्रम कौशल्यावर कुतुबशाही प्रदेशातील पण मोगली अंमलाखाली प्रदेशावर प्रचंड हल्ला करून सुमारे 140 शहरे व काही किल्ले घेऊन मोगलांना नुसता तडाखा दिला नाही तर भुईसपाट केले. तीही आजची तारीख होती. 21 जानेवारी इसवी सन 1740 स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहिमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे. तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडी देखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट 1728 मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात, राऊ स्वामींची मर्जी अवघी यांनी पालावी, त्यांचे चित्तास क्षोभ करू नये. किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दिनांक 21 जानेवारी 1740 या दिवशी नानासाहेबांना लिहितात. हे पेशवे दप्तर खंड 9 मधील पत्र क्रमांक 32. ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहता ते वस्तू म्हणजेच मस्तानी त्याचबरोबर बाजीराव न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी. त्यामुळे राऊ खटे झाले तरी करावे ऐसे नाही. एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची. 21 जानेवारी इसवी सन 1819 वीर नोवोसाची मस्के नाईकांचे स्वातंत्र्य युद्ध. हे नोवाचे युद्ध दिनांक 8 जानेवारी 1819 ते 31 जानेवारी 1819 पर्यंत चालले. 21 जानेवारीला हाटकरांच्या उठावासंबंधी लेफ्टनंट रॉबर्ट पिटमन याने ब्रिटिश अधिकारी हेन्री रसेलला लिहिलेल्या पत्रात नवोसाजी नाईकांच्या गनिमी युद्धनीतीचा उल्लेख केला आहे. 19 तारखेच्या रात्री 10 वाजता नोवसाजीच्या सैन्यातील 200 घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी माझ्या लष्करी छावणीच्या मागील बाजूस असलेल्या रक्षकावर गोळीबार केला. ते हल्ला परतवत होते. लेफ्टनंट सुधेरलँड यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले आणि काही मैलापर्यंत त्यांचा पाठलाग केला. परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले. निजामाच्या 5000 सैन्याविरुद्ध हटकरांनी निकराचा लढा दिला होता. या संपूर्ण युद्धात हटकरांकडील 500 अरब 80 पेक्षा जास्त अतिजखमी आणि 400 योद्धे शहीद झाले. तसेच हैदराबाद सरकारकडचे 180 सैनिक जखमी आणि 24 सैनिक मारले गेले. जखमींमध्ये 6 युरोपीय सैनिक होते. या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळानंतर सर्व हटकर नाईकांना पकडून फाशीवर देण्यात आले. नोवसाजी यांना दगा करून पकडण्यात आले. ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून हे युद्ध इतके महत्त्वपूर्ण होते की नंतर रेजिमेंटमध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटली गेली. 31 जानेवारी 1819 ला हटकरांचे हे युद्ध संपल्याची माहिती मिळते. 21 जानेवारी इसवी सन 1661 आदिलशहाच्या ताब्यातील कोकणपट्टी स्वराज्यात सामील करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोकण मोहीम हाती घेतली.